एकच वारी 2 फेब्रुवारी स्वागत कमानी शुभेच्छा फलकांनी सजली रजत नगरी। येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्वागत कमानी शुभेच्छा फलकांनी रजत नगरी सजली आहे। खामगाव येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती गेल्या अनेक वर्षांपासून साजरी करण्यात येते। गेल्या वर्षीपासून या सोहळ्याला विशाल स्वरूप आले आहे। यंदा सुमारे 10,000 भाविक सहभागी होतील या दृष्टीने समितीने नियोजन केले आहे। गेल्या दीड महिन्यापासून जयंती उत्सव समितीकडून नियोजन करण्यात येत आहे। त्यासाठी गावोगावी बैठका घेऊन उत्सव सोहळ्याची माहिती देत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे श्री संत तुकाराम महाराजांवर श्रद्धा असलेल्या भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता संत तुकाराम महाराज सभागृह नांदुरा रोड खामगाव येथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि शोभायात्रा काढण्यात येणार आहे। शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी पावली रिंगण सोहळा पार पडणार आहे। गायक वादकांच्या साथीने विविध कीर्तन चालींच्या गायनाने संपूर्ण खामगाव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होईल। शोभायात्रा खामगाव शहरातील मुख्य मार्गाने फिरून नगर परिषद शाळा क्रमांक 6 मध्ये पोहोचेल। या ठिकाणी महाप्रसाद वितरण होऊन जयंती सोहळ्याची सांगता होईल। या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था जिल्हा परिषद मुलांची हायस्कूल येथे करण्यात आलेली आहे। महिला भाविकांसाठी विशेष पावली प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे। शोभायात्रेत पावली खेळता यावी यासाठी खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृह येथे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांसाठी पावलीचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव सोहळ्याला राज्याचे कामगार मंत्री नामदार ॲडव्होकेट आकाशदादा पांडुरंगजी फुंडकर हे दिवसभर उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। MCN न्यूज मराठी करिता खामगाववरून नंदकिशोर ठाकरे। जय तुकोबाराय। दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती भव्य स्वरूपात खामगावमध्ये साजरी करण्यात येत आहे। या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे लोकप्रिय कामगार मंत्री नामदार आकाशदादा फुंडकर हे उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की संत तुकाराम महाराज मंगल कार्यालय येथून पालखीचा सोहळा निघणार आहे। तिथून तो जलम नाका कोर्टासमोर आणि नंतर टावर चौका मार्गस्थ होत पोलीस स्टेशन मोठी देवी आणि फरशी नंतर शेवटी एक गोटे चौकातून 6 नंबर शाळेमध्ये या पालखीचे समारोप होणार आहे। इथे महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे। या पालखीमध्ये हजारो टाळकरी आणि मृदंगाचार्य सगळे पंचक्रोशीतील संतजन येणार आहेत। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सर्व समाज बांधवांनी हजर राहावे अशी आग्रहाची विनंती। थँक्यू। सर्वांना जय तुकोबा। जगद्गुरू वंदनीय संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या येणाऱ्या 2 फेब्रुवारीला जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य दिंडी सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समिती खामगाव यांच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रण देत आहे। येणाऱ्या 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता संत शिरोमणी तुकाराम महाराज मंगल कार्यालय नांदुरा रोड खामगाव येथून दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल। तत्पूर्वी संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि रथाचं पूजन आणि आरतीने सुरुवात होईल। सन्माननीय कामगार मंत्री आदरणीय आमदार आकाशदादा फुंडकर आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते आरती आणि पूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। तिथूनच 8:30 वाजता दिंडी सोहळ्याला भव्य दिव्य प्रमाणात सुरुवात होणार आहे। दिंडी सोहळ्यामध्ये यावर्षी किमान 10,000 भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा समितीला आहे। समितीचे पूर्ण नियोजन पूर्णपणे संपन्न झालेले आहे। आपणास नम्र विनंती की आपण दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन समितीला आणि जगद्गुरूंना वंदन करण्याकरता आपण हजर राहावे ही समितीच्या वतीनं आम्ही सर्वांना विनंती करतो। सकाळी 8:30 वाजता दिंडी सोहळा तिथून प्रस्थान करताना कोर्टासमोरून जिल्हा परिषद शाळा टावर चौक पोलीस स्टेशन मोठे देवीचा चौक तिथून फरशीवरून भगतसिंग चौक आणि
भगतसिंग चौकामधून निघाल्यानंतर नगर परिषद शाळा क्रमांक 6 येथे दिंडी सोहळ्याचा समारोप होणार आहे। त्या समारोपाच्या ठिकाणी भव्य महाप्रसादाचं वितरण तिथं होणार आहे। त्या महाप्रसादाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा असं समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। आपण सर्वांनी या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शवावी आणि जगद्गुरूंना वंदन करण्यासाठी आपण उपस्थित राहावे ही समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। जय तुकोबा।